ठरलं तर मग या मालिकेच्या 21 फेब्रुवारीच्या भागामध्ये प्रेक्षकांनो अनेक गोष्टींचे उलगडे होताना आपल्याला दिसणार आहेत. प्रियाच्या कबर्डमध्ये सायलीला महिपतचा फोन सापडलाय आणि तिथूनच खूप मोठी आता सत्याचा उलगडा होत चाललेला आहे. आणि आता नागराज आणि महिपत यांचे संबंध यांच्याबद्दलच्या अनेक सगळी माहिती या सगळ्याचा उलगडा या आता भागामध्ये होणार आहे. इकडे अर्जुन ज्या वेळेला गाडीतून जात असतो आपण पाहिलं त्याने साक्षीला पाहिलेलं आहे आणि साक्षीला पाहिल्यावरती अर्जुनला मोठा धक्काच बसलाय आणि त्याला आता लगेचच आठवण आली सायली बोललेल्या शब्दांची. सायलीने रेस्टॉरंटमध्ये सांगितलेलं असतं की मी साक्षीला पाहिलेलं आहे आणि साक्षी स्वतः तिथे होती म्हणून लगेचच आपसूक त्याचे हात फोनकडे वळतात आणि तो ताबडतोब लगेचच आता इकडे सायलीला फोन लावायला निघतो. ज्या वेळेला तो सायलीला फोन लावतो पण एकाच सेकंदात तो फोन कट करतो आणि तो विचार करतो नको आत्ता सध्या तरी मी सायलीला काहीच सांगत नाहीये, मी नंतर बघतो आणि तो फोन ठेवून देतो. इकडे तोपर्यंत सगळेजण अस्मिताला विचारतायत की कुठे गेलेलीस काय, पण अस्मिता या प्रश्नावरती इतकी चिडलेली आहे प्रेक्षकांनो की आता तिला खूपच म्हणजे चिडचिड झालेली आहे तिची आणि ती आता सांगतेय की काय तुम्ही असे प्रश्न विचारताय आणि इतके टेन्शनमध्ये का आलात, कुणीतरी गेल्यासारखं टेन्शन तुम्ही का घेतलेलं आहेत असं म्हणत अस्मिता पहिल्यांदा इतकी चिडचिड करते आहे आणि त्यामुळे आता इकडे सगळेच जण पॅनिक झालेत की अस्मिता असं का वागतेय. आणि अस्मिता म्हणते मैत्रिणीकडेच गेले होते ना, इतकं काही हे करायचं गरज नाही आणि कोणीतरी घरामध्ये गेल्यासारखं असं वातावरण करून बसू नका, मला हे अजिबात आवडत नाहीये. आणि ती आपल्या रूममध्ये जाते. इकडे प्रतिमा तिला समजवण्याचा प्रयत्न करते की अगं असं काय करतेस तू, खरं सांगायचं तर आता आम्हाला तुझी काळजी वाटते ना म्हणून तर आम्ही हे सगळं बोलतोय. ती सांगते नाही काळजी करायची काही गरज नाहीये, मी चांगली ठणठणीत आहे असं म्हणत ती आता सगळ्यांनाच ओरडते आणि आता आपल्या रूममध्ये निघून जाते. अस्मिताचं हे वागणं जरा सगळ्यांनाच खटकतं. अशी का ही वागतेय, उगाच स्वतःला त्रास करून घेते, काही सांगायला मागत नाहीये किंवा काही बोलायला सुद्धा मागत नाहीये, हे सगळ्यांना खटकतं. पण अस्मिता मात्र सगळ्यांवरती रागराग करून निघून जाते. इकडे सचिन आपल्या रूममध्ये आहे आणि तो विचार करतोय मी ज्या वेळेला कॅफेमध्ये गेलो तेव्हा माझा पाठलाग करणारी ती आता फक्त आणि फक्त साक्षीच असू शकते. मला तर 100% खात्री आहे की ती साक्षीच असेल, कारण काही झालं ना तरीसुद्धा मला असं वाटते की ती आमचा पाठलाग करत आली होती. पण जर का हे असं असेल म्हणजे तिला अस्मिताबद्दल समजलंय का, अस्मिता माझी बायको आहे म्हणून ती पाठलाग करत आली होती का, नाही हे जरा खूपच डेंजर आहे. कारण हे जर का तिला कळलं असेल तर तिला अवॉइड केलेलं बरं. हो पण मी जर का तिला अवॉइड केलं तर अवॉइड केल्यावर ती उगाचच ती आता मला बिथरेल आणि काहीतरी अजून जास्त हे करू शकते. काय करू जसं नॉर्मल चाललंय तसं चालू दे, मी कोणताही विषय काढत नाहीये किंवा काहीही बोलत नाहीये, बघूया काय होतंय ते असं म्हणत सचिन आता कोणताच विषय काढत नाही किंवा आता गप्प बसतो. पण त्याला साक्षीचा फुल टू डाऊट आलेला आहे. बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सायली विचार करते काय करू, मी प्रियाला पाहिलेलं असतं ते म्हणजे हवालदाराला पैसे देताना आणि ती विचार करते की मी तिला कॉल करू का प्रियाला, कुठे आहे विचारू का आणि तिला जाब विचारायलाच पाहिजे की ती का गेली होती तिकडे, तिचा काय महिपत सोबत संबंध आहे किंवा ती कशासाठी तिकडे घुटमळत होती. पण ती काही थोडी खरं सांगणार आहे, आपण किती तिला कॉल केला तरी ती काहीही खरं बोलणार नाहीये. लवकरात लवकर मला तिची रूम चेक करू का, कदाचित तिची रूम चेक केली तर मला काहीतरी सापडेल पुरावा असं म्हणत ती आता जाणार. तितक्यात तिकडे कल्पना येते आणि कल्पना तिला म्हणते सायली अगं मला खूपच काळजी वाटत आहे अस्मिताची, म्हणजे अस्मिता अशी कधीच वागत नाहीये ग, आत्ता तर खरं तिने खूपच काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे आता स्वतःची काळजी घेऊन तिने आता बाळाची काळजी घ्यायला पाहिजे. पण आता ती कॉलेजच्या मुलीसारखी एकदम अल्लड वागत आहे, मला खरंच कळत का नाही आहे की असं का ती करते. यावर ते सायली म्हणते आई तुम्ही नका काळजी करू, मी अस्मिताईंना समजावते, त्यांच्याशी बोलते आणि मग आता त्या जरा नॉर्मल झाल्या ना की आपण बोलूया. सध्या आपण सारखं त्यांना विचारणं म्हणजे त्यांना सुद्धा या सगळ्यामध्ये जरा त्रास होऊ शकतो. असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते खरंच ग,
पण असं अस्मिता ती म्हणते, हे बघा घरात बसून बसून त्यांना कंटाळा आल्याची शक्यता आहे आणि म्हणूनच कदाचित त्या आता असं वागत असतील, काय माहिती आपल्याला. यावरती कल्पना म्हणते, ठीक आहे तू बोलून घे तिच्याशी. इकडे आता अर्जुनने सायलीला काही न सांगता डायरेक्ट चैतन्यला कॉल केलेला आहे आणि चैतन्याला कॉल करून डायरेक्टच तो आता सांगतोय, चैतन्य जशा असशील जिथे असशील ताबडतोब तू आता मला भेटायला ये, कारण मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. इकडे तोपर्यंत आता मात्र सायलीला अर्जुनचा मिस कॉल, म्हणजे ज्या वेळेला अर्जुनने साक्षीला पाहिलंय त्यावेळेला त्यांनी आपसुकपणे फोन काढून सायलीला कॉल केला होता, तो मिस कॉल सायलीला आलेला आहे आणि सायली ताबडतोब अर्जुनला कॉल करते आणि कॉल करून म्हणते, हॅलो अहो तुम्ही कॉल केला होतात का. यावरती अर्जुन म्हणतो, हो बाकी काही नाही आहे. यावरती ती म्हणते, अस्मिताबाईंचा विचारायला कॉल केला असाल ना. यावरती तो म्हणतो, हो मी अस्मिताबाईचाच विचारायला कॉल केला. सायली सांगते, अस्मिताबाई आली. अर्जुन फोन कट करतो. सायली विचार करते, यांनी असं तुटक बोलत बोलत का बरं फोन कट केला, काही टेन्शनमध्ये असतील का, असा विचार सायली ज्या वेळेला करते त्यावेळेला कल्पना तिकडे येते आणि काय गं सायली काय झालं असं आता सायलीला विचारायला लागते. सायली म्हणते, काही नाही. सायली सध्या काही बोलत नाहीये आणि ती आता विचारच करत बसते आणि तोपर्यंत चैतन्याला फोन करून अर्जुनने आता भेटायला बोलवलेलं आहे. इकडे तोपर्यंत ज्या वेळेला आता सायली विचार करते की नाही नाही, मी प्रियाच्या रूममध्ये पहिले जात आणि काय मला वस्तू भेटते का ते पहिलं बघते, म्हणून ती प्रियाच्या रूममध्ये आलेली आहे. ज्या वेळेला ती प्रियाच्या रूममध्ये येते आणि त्यावेळेला ती आता सगळीकडे कबर्ड वगैरे चेक करते, तर तिच्या मेन कबर्डमध्ये बॅक साईडला एक छोटी पर्स आणि त्या पर्समध्ये एक बंद झालेला मोबाईल. यावरती सायली विचार करते, काय असेल हे. हा मोबाईल आता इकडे प्रियाचा तर नाही आहे. प्रियाचा मोबाईल प्रियाच्या हातात नेहमी असतो आणि मी हा मोबाईल तिच्या हातात जुना आधी पण कधी पाहिलेला नाही आहे. कुणाचा असू शकतो हा मोबाईल, म्हणून ती आता उघडण्याचा प्रयत्न करते, त्याची बॅटरी गेलेली असते. मग ती विचार करते, नाही नाही, हा मोबाईल जर का मी आत्ता चार्जिंगला लावला ना तर कदाचित मला ह्याच्यामध्ये काहीतरी डेटा सापडेल. महिपतचा असू शकतो का फोन हा. महिपतचा जर का हा फोन असेल तर मात्र मला आता काहीतरी महत्त्वाची माहिती मिळेल, असा विचार करत ती आता फोन आपल्या ताब्यात घेते आणि ताब्यात घेऊन चार्जिंगला लावण्यासाठी ताबडतोब ती निघते. बरं हे सगळं चालू असताना प्रिया इकडून निघालेली आहे, म्हणजे ती आता पोलीस स्टेशनवर निघाले आणि ती आता फोन करते आहे. फोन करत असताना आता मात्र तिचा फोन काही लागत नाही आहे. तिला आता कळतच नाही आहे की आपण आता हे सगळं हँडल कसं करायचं आहे. तोपर्यंत सायली आता प्रियाच्या रूममधला महिपतचा मोबाईल घेऊन आपल्याकडे येते. हा तोच मोबाईल असतो जो प्रियाने महिपतला किडनॅप केल्यानंतर नागराजला लपवून तिच्या स्वतःकडे ठेवलेला असतो. मग आता सायली विचार करते, मोबाईल तर चार्जिंगला लावलाय पण याचा पासवर्ड कुठे मला माहिती आहे. पासवर्ड माहिती असता तर मी कदाचित उघडला असता. पण ठीक आहे, अर्जुन सर आले ना की मी त्यांच्याशी बोलते आणि त्यांच्याशी बोलून मग ह्या मोबाईलला उघडण्याचं काय करता येईल ते बघते. इकडे तोपर्यंत चैतन्य अर्जुनला भेटायला आलेला आहे आणि त्यावरती चैतन्याला अर्जुनने घडलेला प्रकार सांगितलाय आणि तो सांगतोय, मी स्वतःच्या डोळ्यांनी साक्षीला पाहिलेलं आहे. चैतन्याला काही प्रोसेसच होत नसतो. तो म्हणतो, एक मिनिट तू काय बोलतोयस, मला काही प्रोसेसच होत नाहीये, मला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय. यावरती अर्जुन म्हणतो, रेस्टॉरंटमध्ये ज्या वेळेला मी आणि सायली गेलो होतो ना त्यावेळेला सुद्धा आता सायलीने पाहिलं होतं साक्षीला, पण त्यावेळेला मी सायलीला म्हटलं की नाही ती कुठे साक्षी असेल, पण मला आत्ता 100% खात्री पटले की ती साक्षीच होती. यावरती चैतन्य म्हणतो, मग तुला आत्ता खात्री पटली असेल तर तू सायली बहिणीला कॉल कर ना. सायली बहिणीला कॉल करून तू आता सांग की ती साक्षीच होती म्हणून. यावरती तो म्हणतो, नाही आधी मी शहानिशा करेन आणि त्यानंतरच मी सायलीला सांगेन. सध्या मी सायलीला काहीच सांगणार नाहीये. सध्या सगळं क्लिअर होऊ दे आणि मगच बघू काय ते, असं म्हणत अर्जुन आता सायलीला काहीच सांगत नाहीये आणि आता तो चैतन्यसोबत डिस्कस करतोय की काय करायचं, कसं करायचं, कशा पद्धतीने ती साक्षीच होती का हे कन्फर्म करायचं आणि कदाचित महिपतची हीच मजबुरी असू शकते का, असं 1,000 विचार त्याच्या डोक्यामध्ये चाललेले आहेत. इकडे तोपर्यंत कल्पना खूप उदास आहे आणि सायली तिला समजावते, आई नका काळजी करू अस्मिताबाईंची, मी म्हटलं ना तुम्हाला, मी त्यांच्याशी बोलून घेते आणि त्यांच्याशी बोलून काय माहिती कळते का हे पाहते, तुम्ही स्वतः इतकं टेन्शन घेऊन नका बरं, असं म्हणत ती आता कल्पनाला समजावते. त्यावेळेला इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघं जण घरी आलेले आहेत. घरी आल्यावर ती मग आता सायली विचार करते, नाही नाही मला आता ह्यांना काहीतरी सांगायलाच पाहिजे. त्या अर्जुन आणलेल्या भाज्या तिकडे ठेवतो आणि त्यानंतर अर्जुन म्हणायला लागतो, बायको मी वरती आहे आणि आता मला कॉफी घेऊन ये. सायलीला
तिला सुद्धा अर्जुनसोबत महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्याच असतात, तिला सगळं सांगायचंच असतं. पण त्याच वेळेला मग आता इकडे तो म्हणतो, काही टेन्शन आहे का? त्यावरती कल्पना म्हणते, अरे अस्मिताचं. त्यावरती सायली सांगते, काही नाही, अस्मिताताई आहेत ना, त्या आता उशिरा घरी आल्या ना म्हणून सगळेजण टेन्शनमध्ये आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे. तोपर्यंत अर्जुन आपल्या रूममध्ये गेलेला आहे आणि त्याच वेळेला इकडे प्रिया आली. प्रिया आल्यावरती सायली आता चांगलीच चिडते आणि थांब प्रिया, कुठे चाललीस तू? कुठेही जायची गरज नाहीये, कुठे गेली होतीस ते मला सांग. यावरती प्रिया तिच्यावरती चिडते आणि तू कोण ग मला जाब विचारणारी? मला जाब विचारायचा अधिकार मी तुला दिलेला नाहीये, असं म्हणत प्रिया तिला काहीच उत्तर देत नाही आणि आता तडकी फड तिकडून आता प्रिया निघून जाते. सायलीला तिचं वागणं हे जरा ऑकवर्ड वाटतं. इकडे तोपर्यंत चैतन्य म्हणतो, काय रे अर्जुन, तू सायली वहिनीला सांगून टाक ना एकदाचं, जे काही आहे ते सगळं सगळं सांगून टाक ना, की तू साक्षीला पाहिलंस किंवा अजून काय आहे ते, तू का त्यांच्यापासून सत्य लपवून ठेवतोस? यावरती तो सांगायला लागतो, अरे घरात इतके ऑलरेडी टेन्शन आहेत ना, त्यामुळे मला आता तिला दुसरं कोणतं टेन्शन द्यायला नको वाटतं. पण ठीक आहे, मी सांगणारच आहे, तसं काही लपवणार नाहीये. बरं, हे झाल्यावर ती सायली आले आणि मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. आज दुपारी मी काहीतरी वेगळं चित्र पाहिलं. यावरती आता अर्जुनला वाटतं हिने साक्षीला पाहिलंय की काय, आणि त्यावरती तो म्हणतो, काय काय पाहिलंस तरी काय तू? यावरती सायली सांगते, आज मी ज्या वेळेला गेले होते ना, येताना पोलीस स्टेशनच्या इकडे एका हवालदाराला पैसे देताना मी प्रियाला पाहिलं होतं. यावरती अर्जुन म्हणतो, काय प्रियाला? यावरती ती सांगते, हो, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी प्रियाला पाहिलं होतं, म्हणून मला प्रियावरती खूपच डाऊट आला होता आणि त्याचमुळे आता मी तिच्या रूमची झडती घेतली. रूमची झडती घेतल्यावरती मग आता मला काय सापडलं माहिती आहे का? मला एक बंद मोबाईल सापडला. हा बघा तो मोबाईल. आणि मग तो बॅटरी डाऊन झाली होती, मी त्याला चार्जिंगला लावला आणि चार्जिंगला लावून आता हा मोबाईल मी बघते, पण त्याला पासवर्ड आहे. त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, हा मोबाईल प्रियाच्या रूममध्ये. यावरती ती सांगते, कदाचित महिपत शिकरेचा असू शकतो, कदाचित त्याच्यामधून आपल्याला काहीतरी लीड मिळू शकते. तुम्ही जर का हा मोबाईल ओपन करून पाहिलात तर कदाचित काहीतरी माहिती मिळेल. यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो, की ठीक आहे, मी हा मोबाईल बघतो, एक्सपर्टला दाखवतो. त्यावर चैतन्य म्हणतो, एक मिनिट, एक्सपर्टला दाखवण्याच्या ऐवजी आपण आता सध्या घरात तर पासवर्ड ट्राय करूया, बघूया ना काय पासवर्ड आहे तो त्याचा. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे. आणि त्यावरती चैतन्याला बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत, कारण तो बरेच दिवस आता साक्षी आणि महिपत यांच्या सहवासामध्ये राहिलेला असतो आणि त्यामुळे तो आता सांगायला लागतो, एक मिनिट अर्जुन, मी तुला एक गोष्ट सांगू का? यावरती अर्जुन म्हणतो, बोल ना. त्यावरती तो सांगायला लागतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा महिपतचा मोबाईल हा फक्त आणि फक्त साक्षीचा बर्थडेट असू शकते. बघ साक्षीची बर्थडेट टाकून. मग एक सत्य म्हणजे एक हे करत असताना आता लगेचच चैतन्याने साक्षीची बर्थडेट पण सांगितले आणि अचानकपणे तो मोबाईल उघडला पण गेलाय. पण आता मोबाईल उघडला गेल्यावरती अर्जुन सायलीच्या समोर काही बघू इच्छित नाहीये किंवा सायलीला या सगळ्यामध्ये कदाचित का कुणास ठाऊक पण इन्व्हॉल्व करू इच्छित नाहीये. म्हणून त्याने आणि तो सायलीला सांगायला लागतो, एक काम करशील का, म्हणजे मला कॉफी हवी आहे, तू मला कॉफी आणून देशील का? यावरती सायली म्हणते, ठीक आहे, मी कॉफी हे करते आणि अस्मिताबाईंना पण कॉफी द्यायची आहे, त्यांना पण देऊन येते. असं म्हटल्यावर ती सायली आता तिकडून निघून गेले आणि अर्जुनने मुद्दामच सायलीला तिकडून पाठवले, जेणेकरून आता इकडे त्याला काही गोष्टी तिच्यापासून लपवायच्या आहेत म्हणून. त्यानंतर मग आता लगेचच इकडे सायली कॉफी आणायला आत गेले. त्यावेळेला कल्पनाची चिंता काही संपत नाही आहे, तिला खूपच उदास वाटते आणि ती म्हणते, बघ ना सायली, मला खरंच काही कळत नाही आहे की अस्मिताचं काय करू? यावरती सायली म्हणते, आई अहो असं काय करताय? मी तुम्हाला म्हटलं होतं ना की काहीही होणार नाही आहे. सध्या आता त्या वेगळ्याच मूडमध्ये आहेत आणि त्यामुळे त्या आता अशा वागतायत, आपण उगाच स्वतःला त्रास करून घेतोय, काहीच चिंता करू नका. आणि त्यानंतर ती कॉफी करते, अस्मिताला कॉफी घेऊन जाते आणि तिच्यासाठी बसते तिकडे. आणि त्यावरती मग आता अस्मिताला ती म्हणते, अस्मिताताई, तुम्ही कोणत्या मैत्रिणीकडे गेला होतात ओ भेटायला? असं म्हटल्यावरती अस्मिता थोडीशी गडबडलेली आहे आणि गडबडलेल्या अस्मिताला ती सांगते, सांगा ना कोणत्या मैत्रिणीकडे गेला होतात? त्यावरती अस्मिता सांगायला लागते, सायली बस इथे, मी तुला आज खरं खरं सांगूनच टाकते, मी कोणत्याही मैत्रिणीकडे गेले नव्हते. यावरती सायली म्हणते, काय बोलताय, कोणत्याही मैत्रिणीकडे गेला होतात मग? त्यावरती सायलीला ती सांगायला लागते, मी सचिनला भेटायला गेले होते. आम्ही आता ठरवलेलं आहे, काहीही झालं ना तरी सुद्धा आमच्यामधला जो काही दुरावा आहे, जो राग रुसवा आहे, तो आता सोडून द्यायचा आणि बाळासाठी एकत्र यायचं.
त्याच्याकडून पहिल्यांदाच तर आता चूक झालेली आहे ना, मग मी आता त्याला ही चूक पूर्णपणे म्हणजे माफ करणार आहे आणि त्याला आता कोणत्याही प्रकारे मी कसलीही पुन्हा त्या मुलीची आठवण येऊ देणार नाही आहे. म्हणजे कसं आहे ना, बाळ आणि आमच्याविषयी इतका निघणार आहे की मी तिला विसरूनच जायला लावणार आहे. यावरती सायली म्हणते, "हे बघा, तुम्ही असं म्हणताय खरं, पण हा विषय तुम्ही एकट्याने हँडल करायचा नाही आहे. घरचे सगळे मोठे, त्यांच्याशी बोला, त्यांनी ठरवल्यावरती मग हे करा." अस्मिता म्हणते, "नाही, मला कोणत्याही घरच्यांशी बोलायचं नाही आहे, मला कुणाशीही बोलायचं नाही आहे. काहीही झालं तरी हा माझा निर्णय पर्सनल असणार आहे आणि तो मीच घेणार आहे." सायली म्हणते, "असं काय करताय? घरच्या सगळ्यांशी बोलून आपण ठरवूया." पण अस्मिता ऐकायला तयार नाही आहे. इकडे आता अर्जुन महिपतला भेटायला आलाय आणि तो म्हणतोय, "तुझा हुकुमाचा एक्का किंवा तू जे काही सत्य लपवतेस ना, ते सत्य माझ्यासमोर आलेलं आहे. तुझा हुकुमाचा एक्का की हुकुमाची राणी साक्षी महिपत शिकरे, काय सत्य आहे आम्हाला सगळं समजलंय." अर्जुनने बरोबर हिंट महिपतला दिलेली आहे आणि महिपतच्या डोक्यामध्ये आता नागराजनेच हे सगळं केलेलं आहे. कदाचित हा विचार आला कारणाने आता इकडे तो बोलण्याच्या तयारीमध्ये कोर्टामध्ये जाणार, म्हणून अर्जुनने डबल गेम खेळलाय. आणि इकडे अर्जुन ज्या वेळेला कोर्टामध्ये नागराजला म्हणजे नागराजचं इंटरोगेशन करण्यासाठी आता चाललेले असताना, त्यावेळेला तो नागराजला म्हणतो, "काका, काल बोलला होतात ना हुकुमाचा एक्का, तो हुकुमाचा एक्का आता तुमच्याकडे नाहीये, तो हुकुमाचा एक्का आता माझ्याकडे आलाय." म्हणजे साक्षीच्या बद्दल ज्या वेळेला आता इकडे बोलत होता ते म्हणजे नागराज, पण तो साक्षीचा हुकुमाचा एक्का अर्जुनकडे स्वतःकडे आता आल्या कारणाने पुढे आता महिपत आणि नागराज यांच्यात भांडण लावून आपल्याला जे सत्य आहे ते काढून घेण्यासाठी अर्जुन यशस्वी होणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार आहे.